हॅलो, मी डॉक्टर प्रियल चांदूरकर. प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. माझं पहिलं ऑपरेशन झालं आणि माझा हिस्टोपॅथचा रिपोर्ट आला की तो पॉझिटिव्ह आहे आणि ऑब्व्हियसली तो सगळा शॉकिंग जे झालं आणि मग ते आता पुढे काय, मग सरांनी आम्हाला लगेच भेटायला बोलवलं आणि मी 2 दिवसांनी लगेच PDMCला सर येणार होते आणि मी सरांना भेटायला गेले. त्यावेळेस प्रचंड थैमान होतं कोविडचं आणि मग मुलीला PDMCला घेऊन कशाला जायचं म्हणून मी माझ्या मैत्रिणीकडे तिला सोडलं निर्वीला आणि माझी मैत्रीणसुद्धा माझ्यासोबत येणार होती. सो मी राजश्रीकडे गेले तिला निर्वीला सोडवायला आणि तिचे म्हणजे तिच्या आईचे आणि माझे रिलेशन असे आहेत की ते माझं सेकंड माहेर आहे. लाईक मी त्यांच्याकडे 7-8 वर्ष राहिली आहे आणि माझं शिक्षण त्यांच्याकडे झालं आहे. त्याच्यामुळे लाईक ते मला मुलगी मानतात आणि मी दुसरं माहेर असतं माझं ते. मी नेहमी इतकी क्लोज आहे म्हणजे असं रिलेशन आमचं आहे म्हणजे ते सांगण्याच्या पलीकडे आहे की मैत्रिणीच्या आईचे आई म्हटल्यानंतर म्हणजे एवढं दूरचं तसं नव्हतं. म्हणजे ते प्रत्येक ह्या जर्नीमध्ये पूर्ण फॅमिली माझ्यासोबत होती. माझी मैत्रीण माझ्यासोबत होती. तिचा हजबंड माझ्यासोबत होता. अगदी मला स्कॅनला नेण्यापासून त्या दोघांनी माझं पूर्ण काळजी घेतली. सो मी निर्वीला जेव्हा तिथे सोडवायला गेली काकूंकडे तर मी गेल्याबरोबर काकूंना अगदी बिलगले आणि खूप रडायला लागले आणि काकूही रडायला लागल्या. तर काकूंचा जो फेस होता, चेहरा होता तो हॉलच्या दिशेने होता आणि माझा नवरा हॉलमध्ये बसलेला होता. तर आम्ही रडतोय, ती पण रडते म्हणजे एकदम हे आणि तो हसतोय म्हणजे तो स्माईल करतोय, तो हसतोय. तर काकूने ते ऑब्झर्व केलं. त्याचं जे ओव्हरऑल बिहेवियर होतं ते काकूंनाही पटलं नाही. सो पण त्यांनी मला तेव्हा ते बोलून दाखवलं नाही. पण त्यांना ते खूप वाईट वाटलं आणि त्यांनी ते राजश्रीला नंतर बोलून दाखवलं. सो मग आम्ही PDMCला जायला निघालो. तेव्हा राजश्री म्हटली नवऱ्याला माझ्या की तुम्ही क्वेरीज काय तुम्हाला काय सरांना विचारायचं आहे तुम्ही ते एका कागदावर लिहून घ्या. कारण मग डॉक्टरांकडे गेल्यावर आपण बऱ्याच गोष्टी विसरतो आणि आता पुढचं ट्रीटमेंट आणि काय सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला आता सगळं विचारून घ्यावं लागेल, सगळ्या गोष्टी मायनर अँड मायनर. सो तो मला म्हटला म्हणजे तो तिला म्हटला की अगं ही विचारेल ना म्हणे, हिला माहिती आहे काय विचारायचं आहे. तर कधी म्हणजे घरी कुठलं डिस्कशन आमचं झालं नव्हतं की पुढे काय होणार आहे काय नाही असं काहीच नाही आणि ह्याला माहिती आहे की मला काय क्वेरीज आहेत. सो एक डॉक्टर माणूस बायकोला एवढा मोठा आजार झाला आहे तर क्वेरीज तर त्याच्या असायला पाहिजे होत्या माझ्यापेक्षा. की त्यांनी असं म्हटलं की तू शांत राहा, मी सरांना सगळं विचारतो. म्हणजे पुढे तो असायला पाहिजे होता आणि त्यांनी मला म्हणजे मागे ठेवायला पाहिजे होतं की सगळं मी बघतो सर काय म्हणतात, सरांचं काय म्हणणं आहे, त्याच्या काय क्वेरीज आहेत, किती रेडिएशन्स लागणार आहे, कधी ऑपरेट करायचं आहे का. आणि हो मला तर क्वेरीज असणारच आहे ना, कारण जीवन मरणाचा प्रश्न हा माझा होता. मला जगायचं होतं, मला माझ्या मुलीची काळजी होती, त्याच्यामुळे मला भरपूर क्वेरीज होत्याच, तो काही प्रश्नच नाही आहे. तर त्या क्वेरीजपेक्षा मी जगणार आहे की मरणार नाही हीच मोठी क्वेरी माझ्यासमोर तेव्हा होती आणि त्यानेच मी खचलेले होते. सो मग मी सरांकडे गेलो आणि मी सरांकडे गेल्याबरोबर तेच मला आवरलंच नाही, मी खूप रडायला लागले. तर सरांनी खूप हिंमत दिली, खूप पॉझिटिव्हिटीने मला सगळ्या गोष्टी समजून सांगितली. त्यांची जर्नी, ते स्वतः एक कॅन्सर पेशंट होते आणि ते त्यातून निघाले आणि ते आता सर्जऱ्याच करतात सगळ्या आणि ते ओकार्डसारख्या हॉस्पिटलचे HOD आहेत आणि तेव्हा ते अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये माझी सगळी ट्रीटमेंट झाली तेव्हा ते तिथे होते सर. तर सरांनी खूप मला सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल सांगितला की पुढे आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत. पण सर्वात मोठी पहिली गोष्ट आपल्याला जी करायची होती ती बॉडी स्कॅन, फुल बॉडी स्कॅन, त्याला आपण पेट स्कॅन म्हणतो आणि तो नागपूरशिवाय कुठेच होत नाही. तर सर म्हटलं की मी अपॉइंटमेंट घेऊन देतो. ते एजंट त्यांचं जे PA होता त्यांनी माझी अपॉइंटमेंट लगेच कन्फर्म केली 2 दिवसांनी आणि तू नागपूरला पहिले पेट स्कॅन कर आणि पुढची ट्रीटमेंट आपण ठरवू. मला स्वतःलाही हे माहीत होतं की पॅरोटिड ग्लँड माझी पूर्ण काढलेली नाही आहे पहिल्या ऑपरेशनच्या वेळेस, त्यामुळे आता परत मला ऑपरेशनला सामोरे जावं लागणार आहे हे मला तर आधी घरीच कळालं होतं. पण फक्त किमो आणि रेडिएशनचं काय, तर त्यात मला रेडिएशन्स लागले, मला किमो लागले नाहीत. कारण किमो हा जो ट्रीटमेंटचा प्रकार आहे ह्या टाईप ऑफ कॅन्सरला नव्हताच. सो मी 20 रेडिएशन्स घेतले. तर सांगायचं तात्पर्य हेच की संवेदनशीलता किती हरवली आहे आजकाल आणि ही जी संवेदनशीलता, माणुसकी, प्रेम, जिव्हाळा म्हणजे आपल्याला अननोन पर्सनचं जरी कळालं तर आपल्याला त्रास होतो, आपल्याला वाईट वाटतं. त्या दिवशी आपल्याला जेवण जात नाही, आपल्याला आपलं मूड खराब होतं की आपल्या म्हणजे ती
माणुसकी, ती एक संवेदनशीलता प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. आणि इथे आपली बायको एवढ्या मोठ्या आजाराने सफर होती आहे, तिला काय वाटत असेल. आपली मुलगी आहे 3.5 वर्षाची आणि म्हणजे त्या पर्सनलाही तेवढं दुःख तेव्हा व्हायला हवं होतं. त्याचं ते कधी बोलून दाखवलं नाही. कदाचित मी म्हणते की ह्या ठिकाणी दुसरा जर व्यक्ती असेल तर तो ढाढा रडला असते की बाबा माझ्या बायकोला काय झालं हे, आणि असं अचानक कसं काय झालं. म्हणजे एक्सपेक्टेड होतं हे, किंवा जर एखादा दुसरा पर्सन असला तर त्यावेळेस तोही रडला असता. पण ते तसं कुठेही काही नव्हतं. चेहऱ्यावर छान स्माईल होती, नॉर्मल होतं, सगळं रुटीन सुरू होतं, OPD वगैरे सगळं सुरू होतं. इनफॅक्ट जिथे त्याची OPD आहे तिथले लोकं सगळे नवल करत होते की बायको रेडिएशन्स घेते आहे, 2 महिने झाले नागपूरला आहे आणि हा कंटिन्यू दवाखान्यात आहे. बायकोजवळ असायला पाहिजे होता आता. सो मी ना म्हणजे ह्या फेजमधून सगळ्याच गोष्टी शिकल्या आहे. म्हणजे इतकं लोकं कसे काय प्रॅक्टिकल असू शकतात. मला ह्याचं नवल वाटतं आहे. खूप नवल वाटतं आहे की इतकं प्रॅक्टिकल कोणी असू शकतं. म्हणजे ज्या माणसाला प्रेम, जिव्हाळा म्हणजे स्वतःच्या लोकांबद्दल नाही आहे, तर तो माणूस मग कोणाचाच होऊ शकत नाही. मी म्हणेन कुठल्याही नात्यात तो फिट होऊ शकत नाही. जर त्याला आपल्या मुलीची काळजी नाही, आपल्या बायकोची काळजी नाही, तर नाही. कारण कुठलंही नातं हे प्रेमावर, जिव्हाळ्यावर आणि विश्वासावर ह्या गोष्टींवर टिकलेलं असतं. आणि आपुलकी, प्रेम ह्या गोष्टी तर आपल्याला म्हणजे साध्या एक म्हणजे अननोन लोकांसाठीही असतं. कुठे आपल्याला काही माहीत झालं, कोणाबद्दल वाईट माहीत झालं तर. आणि एवढ्या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही जर असं बिहेव करतात ना, मग तुम्ही माणूसच नाही, मी म्हणेल. सो ह्या परिस्थितीतून मी गेली आणि म्हणजे मी तर त्या व्यक्तीसोबत राहिले आणि मी त्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस सगळ्या फेस केल्या. पण आजूबाजूच्या लोकांनी जेव्हा त्याचं बिहेवियर बघितलं थ्रूआउट माय ट्रीटमेंट, तर ते सगळ्यांनाच संतापजनक होतं. आणि सगळ्यांनाच त्या व्यक्तीचा तेव्हा खूप जास्त प्रचंड राग येत होता. पण मी ना आता एक म्हणजे शिकले की आयुष्यात पैसा नसला तर चालेल, कामापुरतं म्हणतो ना, उपाशी कोणीच राहत नाही. पण नात्यांबद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा ह्या गोष्टी असणे खूप महत्त्वाचं आहे. आणि तीच खरी कमाई आहे आयुष्याची, नाती. तर माझ्या मुलीलाही मी म्हणजे माझा पहिला धडा आई म्हणून तोच असतो की नाती, प्रेम नात्यांमधलं. सगळ्यांना फोन करणं, सगळ्या मावशांशी बोलणं, सगळ्या आत्या-आज्यांसोबत म्हणजे मी तिला नेहमी अटॅच करते लोकांसोबत. आणि तीही तेवढीच म्हणजे हे आहे की खूप फॅमिली लोकांसोबत लवकर अटॅच होऊन जाते. तर मला तिचा एक आई म्हणून मी ज्या फेजमधून गेलेली आहे, तर तिला पहिला धडा मला हे करायचं आहे की नाती कमव आयुष्यात. कारण तुझ्याकडे जेव्हा प्रेमाची तुझी माणसं जेव्हा असतील, तर तू कुठल्याही संकटाला आयुष्यात सामोरे जाऊ शकशील. कारण मी गेले आज फक्त माझ्या लोकांमुळे, जी माझ्यासोबत होती, माझी माणसं, माझ्या प्रेमाची, जिव्हाळ्याची आणि रक्ताची माणसं. तर ही फेज तुमच्या मुलींवर, तुमच्या आयुष्यात, तुमच्या आजूबाजूला कुणासोबतही कदाचित येऊ नये. मी तर हाच देवाला म्हणजे विनंती करत असते नेहमी की माझ्या बाबतीत जे मी फेस केलं ते कुणाच्याही बाबतीत होऊ नये. पण कदाचित आलं तर आपल्या मुलींना खंबीर करा. त्यांना आयुष्याचे धडे द्या. म्हणजे शिक्षण म्हणजे सगळं काही नसतं. तर त्यांना आयुष्याचेही धडे देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांना एक खंबीर करणं की कुठल्याही परिस्थितीला त्या सामोरे जाऊ शकतील, असं खंबीर करणंही आयुष्यात तेवढंच महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच.